बिना पाकाचे 2 महिने टिकणारे खुसखुशीत असे डिंक लाडू बनवण्यासाठी इथे मी गॅसवर एक कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये पाव किलो सुक्या खोबऱ्याचा कीस छान असा गुलाबी रंग येईपर्यंत परतून घेतला. आता त्याच कढईत 2 चमचे साजूक तूप घालून खारीक पावडर घातली आणि ती देखील चांगली भाजून घेतली. खारीक पावडर काढून घेतल्यानंतर काजू, बदाम, अक्रोड आहे ते तुपामध्ये चांगले परतून घेतले. नंतर त्याच कढईत अर्धी वाटी तूप ओतले आणि डिंक चांगला तळून घेतला. आता त्याच उरलेल्या तुपामध्ये मनुके देखील चांगले तळून घेतले. आता आणखीन 1-2 चमचे साजूक तूप यामध्ये घातले. 1 वाटी गव्हाचे पीठ घालून ते छान असे खमंग सुवास येईपर्यंत भाजून घेतले. आता मिक्सरमध्ये तळलेला डिंक घालून तो बारीक वाटून घ्यायचा. ताटातील मिश्रणामध्ये काढून घ्यायचा. आता त्याच मिक्सरच्या भांड्यात तळून घेतलेले सर्व ड्रायफ्रुट्स घालायचे आणि ते देखील वाटून घ्यायचे. त्यासोबत खजूर घालायची आणि ती देखील चांगली बारीक वाटून घ्यायची. ताटातील मिश्रणामध्ये घालून सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. कढईमध्ये 2 चमचे साजूक तूप घालून 4 चमचे खसखस घालायची आणि ती गुलाबीसर रंगावर येईपर्यंत परतून घ्यायची. आता कढईमध्ये अर्धी वाटी तूप घालायचे. त्यामध्ये गूळ घालायचा आणि गूळ फक्त आपल्याला वितळून घ्यायचा आहे. वितळलेला गूळ या मिश्रणामध्ये घालायचा. चांगले एकजीव करून घ्यायचे आणि आता याचे लाडू वळून घ्यायचे. अशा प्रकारे पौष्टिक असे डिंक लाडू तयार.